नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी बनवणार आहे शेपूची सुकी भाजी म्हणजे कोरडी भाजी. त्यासाठी मी शेपू चांगली निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवूनही घेतलेली आहे आणि पाणी निथळल्यावर शेपू मी चांगली आता बारीक चिरत आहे. ही बघा, या पद्धतीने शेपू चांगली बारीक चिरायची आहे. शेपूमधील या जाड काड्या मी तशाच ठेवलेल्या आहेत, त्यासुद्धा मी भाजीमध्ये वापरून घेणार आहे. शेपूची बऱ्याच प्रकारची भाजी करतात, त्यातलीच ही थोडी नेहमीच्या पद्धतीने मी आज भाजी करणार आहे. काही जण ही भाजी तुरीची डाळ घालून किंवा हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ घालून कोरडी सुद्धा करतात. त्या पद्धतीची भाजी सुद्धा चवीला छान लागते. म्हणजे डाळ घातलेली भाजी ही भाकरीसोबत छान लागते. ही भाजी सुद्धा भाकरीसोबत, पोळीसोबत खायला चांगली लागते. ही बघा, या पद्धतीने माझी आता सर्व भाजी चिरून झालेली आहे. आता मी एका कढईत बाजूला तेल तापण्यास ठेवलेले आहे. हे बघा, या कढईमध्ये मी आता तेल टाकून घेतलेले आहे आणि हे तेल मी थोडा वेळ तापू देणार आहे. हे बघा, आता आपले तेल चांगले तापलेले आहे. त्यामध्ये मी मोहरीची फोडणी करून घेणार आहे. मोहरी तडतडल्यावर त्यात मी जिरे सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि यासाठी मी लसणाचे चांगले बारीक तुकडेही करून घेतलेले आहे. हे लसणाचे तुकडे मी आता यामध्ये टाकणार आहे. हे सर्व मी आता चांगले परतवून घेणार आहे. याला थोडा तांबूस रंग आल्यावर त्यामध्ये मी लाल तिखट, त्याचप्रमाणे धने पावडर, थोडी हळद टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये मी चिरलेली शेपू टाकून घेतलेली आहे आणि ही शेपू चांगली मी आता परतवून घेणार आहे. यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे. नेहमी कोणतीही भाजी म्हणजेच पालेभाजी पूर्ण शिजल्यावर त्यात मीठ टाकावे, म्हणजे ती भाजी शिजून कमी होते आणि त्यानंतर मीठ टाकल्यावर ती खारट होत नाही. हे बघा, आता आपली भाजी आता परतवून झालेली आहे आणि आता हे मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे. अगदी 5 मिनिटे मी ते झाकणार आहे. झाकून ठेवल्यावर भाजीला थोडे पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्येच ही आपली भाजी शिजणार आहे. आता बघा, मी थोडे झाकून काढून घेणार आहे आणि भाजीला कसे पाणी आलेले आहे ते तुम्हाला दिसेल आणि भाजी थोडी कोरडी पण झालेली आहे. यामध्ये मी थोडे 2 चमचे दाण्याचे कूट टाकून घेणार आहे. भाजीमध्ये दाण्याचं कूट टाकून झाल्यावर ती मी परत एकदा थोडी झाकून ठेवणार आहे, म्हणजे आपली शेपूची भाजी अगदी तयार होणार आहे. हे बघा, आपली आता शेपूची भाजी पूर्ण तयार झालेली आहे. ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे.
कशी वाटली तुम्हाला आजची माझी शेपूची भाजी मला कमेंट करून कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.